अपात्रता सुनावणीचा निकाल आला तरीही ठाकरे विरुद्ध शिंदे हा वाद काही संपत नाहीये। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात आता दोनही पक्षांनी दंड थोपटले आहेत। जानेवारीला विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या सुनावणीवर आपला अंतिम निकाल दिला। नार्वेकरांनी शिंदे गटाकडे शिवसेना सोपवली आणि राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या। निकालात दोन्हीपैकी एका गटाचे आमदार अपात्र होतील असा कयास होता, परंतु विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवल्याने आधी कहीं खुशी कहीं गमचं वातावरण होतं, पण आता याच मुद्द्यावर दोन्ही गटांनी न्यायालयात धाव घेतली। ठाकरे गटाने थेट सुप्रीम कोर्ट गाठत कायदेशीर लढाई लढण्याचं ठरवलंय। ठाकरे गटाच्या आधीच्या याचिकेमुळे विधानसभा अध्यक्षांना कालमर्यादेत आदेश देण्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं। त्यानुसार आता निकाल लागल्यानंतर या निकालाविरोधातच ठाकरे गट आक्रमक झाला। ज्यावेळेस हे प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं तेव्हाच कोर्टाने सांगितलं होतं की विधानसभा अध्यक्षांच्या निकालातून न्याय मिळाला नसल्याचं जाणवल्यास याचिकाकर्ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात। म्हणूनच की काय उद्धव ठाकरे गटानं पुन्हा कोर्टाचे दरवाजे ठोठावले। ठाकरे गटाचं आपल्या याचिकेत नेमकं काय म्हणणं आहे ते पाहूया। ठाकरे गटाच्या याचिकेत काय? सुप्रीम कोर्टानं जी मार्गदर्शक तत्वे घालून दिली होती त्याला निकालात बगल। विधानसभा अध्यक्षांनी 2019 ची शिवसेनेची घटना दुरुस्ती अवैध ठरवली। गोगावले यांचे प्रतोत्पद सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवले असताना अध्यक्षांनी ते वैध ठरवले। अध्यक्षांचा निकाल बहुमताच्या आधारावर। राष्ट्रीय कार्यकारिणी नव्हे तर पक्षप्रमुखाचा व्हीप लागू व्हायला हवा। विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेवर निकाल न देता दोन्ही गटांना पात्र केले। निकाल देताना सुप्रीम कोर्टानं नोंदवलेल्या निरीक्षणाकडे दुर्लक्ष। दुसरीकडे शिंदे गटानेही विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली। राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या आमदार अपात्रता निकालात उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही या निर्णयाला थेट शिंदे गटानं आव्हान दिलं। शिंदे गटाच्या याचिकेत काय? ठाकरे गटाच्या 14 आमदारांना पात्र ठरवणं अयोग्य। शिवसेनेच्या विरोधात मतदान करणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं। भरत गोगावलेंचा व्हीप ग्राह्य होता तर आमदारांना अपात्र का ठरवले नाही? गोगावलेंच्या व्हीपची प्रत विधान भवनातल्या पक्ष कार्यालयापर्यंत पोहोचवल्याचा गोगावले गटांचा दावा। विधानसभा अध्यक्षांनी निर्णय देताना रेकॉर्डवरील गोष्टींकडे दुर्लक्ष केलं। अपात्रतेचा निकाल आला, मात्र आता खरी लढाई सुरू झाली आहे ती न्यायालयात। यासाठी दोन्ही गटांनी पुन्हा कंबर कसली। विधानसभा अध्यक्षांनी कोणालाही अपात्र न ठरवल्यानं निकालाबाबत दोन्ही गट आक्रमक झाले। उद्धव ठाकरेंनी तर यासाठी मंगळवारी महापत्रकार परिषदेचं आयोजनही केलं। त्यामुळे आता न्यायालय कोणाच्या बाजूने उभं राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण याच महानिर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे अनेक आडाखे हे बांधले जाणार आहेत। स्वप्नील जाधवसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।